श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या 17 ऑक्टोबरला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे वसुबारस आणि वसुबारस हा दिवाळीतील सणांचा पहिला दिवस आहे आणि त्याचे धार्मिक महत्त्व हे गायीच्या पूजेमध्ये आहे। या दिवशी गायीची पूजा केल्याने घरामध्ये धन, समृद्धी आणि सुखाची प्राप्ती होते। या दिवशी गायी सोबतच तिच्या वासराची देखील पिल्लाची सुद्धा पूजा केली जाते, कारण गायीला गोमाता असं देखील म्हटलं जातं। समुद्र मंथनातून कामधेनू नावाची गाय उत्पन्न झाली असं देखील मानलं जातं आणि म्हणून या दिवशी गाय वासराची पूजा ही आवर्जून केली जाते। वसुबारस या शब्दाचा अर्थच असा होतो की वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी। या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात माता लक्ष्मीचे आगमन होते आणि लक्ष्मी येत असते, कारण गायीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। वसुबारस पासून दिवाळी सणाची खरी सुरुवात जी आहे तर ती मानली जाते आणि या दिवसापासून दिवाळीचा पहिला दिवा हा लावला जातो। वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी सुद्धा आलेली आहे। दरवर्षी रमा एकादशीच्या दिवशी वसुबारस जी आहे तर ती साजरी केली जाते। या दिवशी व्रताला विशेष असं महत्त्व दिलं जातं। वसुबारसच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी व्रत करत असते आणि या व्रताला नंदिनी व्रत असं देखील म्हटलं जातं। हे व्रत केल्याने मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते। मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होत असतात आणि या दिवशी ज्या प्रकारे गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते त्याच पद्धतीने या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांची सुद्धा पूजा केली जाते। धार्मिक दृष्टीने वसुबारस हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी मुलांसाठी काही अतिशय अत्यंत प्रभावशाली असे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे। शुक्रवार वसुबारसच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल, परंतु प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न दूर होऊन अभ्यासामध्ये प्रगती होईल, नोकरीत भरभरून यश मिळेल, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल। तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना, तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी करायचा आहे। या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो दिवा आहे ना तर तो लावायचा आहे। जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला मी शिव महापुराणामध्ये सांगितलेला उपाय जो आहे तर तो सांगत आहे। बघा, कारण ज्या घरात वसुबारसच्या दिवशी मुलांसाठी हा एक दिवा लावला जाईल त्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होईल, मुलांच्या जीवनातील सर्व समस्या, अडचणी दूर होतील आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप खास आणि विशेष महत्त्व दिलं जातं। दिवा हा प्रकाशाचं, ज्ञानाचं प्रतीक आहे आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे। मुलांसाठी हा दिवा जर आपण लावला, मुलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता, प्रकाश आणि ज्ञान, आनंद जो आहे तर तो निर्माण होत असतो। जसा दिव्याचा लख प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये येत असतो आणि म्हणूनच हा दिवा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की लावायचा आहे। तुमची मुलं ही कितीही लहानातील लहान असेल किंवा कितीही मोठ्यातील मोठी असेल तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता। मुलं आणि मुली या दोघांसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय
वसुबारस हा वर्षातून एकदाच येणारा दिवस आहे आणि या दिवशी खास करून मुलांसाठी उपवास केले जातात, उपाय सुद्धा मुलांसाठीच केले जातात. म्हणून प्रत्येक आईने मुलांसाठी असा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे, जो की मी तुम्हाला सांगणारच आहे. तो दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. जर तुमच्या मुलांना सतत दवाखाना चालू असेल, सतत मुलं आजारी पडत असतील, जसे की सर्दी खोकला सतत मुलांना होत असेल, दवाखाना करूनही जर मुलांचं आजारपण संपत नसेल किंवा मुलांवरती सतत संकट अडचणी अडथळे येत असतील, मुलांचं मन जे आहे तर ते अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मुलं जो काय अभ्यास करतायत तर तो त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही किंवा मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट त्यांच्या मनासारखी घडत नसेल, तरी तुम्ही हा उपाय मुलांसाठी नक्की करायचा आहे. बघा, तुमची मुलं अगदी बाहेरगावी शिकायला असेल तरी हा उपाय जो आहे तर तुम्ही तो करू शकता. तर आता कशा पद्धतीने करायचा आहे हे देखील मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आता हा उपाय करण्यापूर्वी वसुबारसच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य तुम्हाला टाकायचं आहे. यामुळे काय होत असतं, आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र होत असतो. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजन करायचं आहे. देवघरामध्ये जी गाय वस्त्राची मूर्ती आहे तर तिचं देखील आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे. गोमातेला छान हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप दीप लावून घरातील वातावरण जे आहे तर ते मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे. आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. संध्याकाळी सुद्धा उपाय करण्यापूर्वी जो दिवा तुम्ही नेहमी तुमच्या देवघरामध्ये लावताना तर तो दिवा लावून घ्यायचा, धूप लावून घ्यायचा, अगरबत्ती लावून घ्यायची. यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, कणिक मळून घ्यायची आहे आणि कणिक मळत असताना त्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे. त्या कणकेचा एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. 4 दिशेला 4 वाती येतील असा चौमुखी दिवा जो आहे तर तो बनवून घ्यायचा. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचंच तेल घालायचं आहे. आता ताई, आमच्याकडे मोहरीचं तेल मिळत नाहीये किंवा तेल नाही, मग दुसरं तेल घातलं तर चालेल का? तर अजिबात नाही. तुम्हाला मोहरीचं तेल जे आहे तर ते आणून ठेवायचं आहे. त्यामुळेच व्हिडिओ जे आहे तर मी ते तुमच्या बरोबर थोडे लवकर शेअर करत आहे. प्रयत्न करा तुम्हाला किराणा दुकानामध्ये मोहरीचं तेल जे आहे तर ते मिळून जाईल. तर मोहरीचंच तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. त्या उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. म्हणून मोहरीचं तेल त्या दिव्यामध्ये टाका. असा हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या देवघरासमोर एखादं आसन टाकायचं. त्या आसनावरती आपल्या मुलांना बसवायचं आहे. बसवताना मुलांचं तोंड हे दक्षिणेकडे येणार नाही, याची खास करून आपल्याला काळजी घ्यायची आहे. दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांचं तोंड जे आहे तर ते करू शकता, म्हणजे त्यांना बसू शकता. सर्वप्रथम मुलांच्या कपड्यावरती कपाळावरती कुंकवाचा गंध लावायचा आहे, म्हणजे तुम्हाला टीका लावायचा आहे. त्या गंधावर तुम्हाला थोड्याशा अखंड अक्षता ज्या आहेत म्हणजे तांदूळ ते लावायचे आहे. आणि हा जो दिवा आहे आपण बनवलेला तर हा दिवा मुलांवरून तुम्हाला 7 वेळा किंवा 21 वेळा उतरून घ्यायचा आहे. आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला 21 वेळा मुलावरून हा दिवा ओवाळून घ्यायचा. आणि यानंतर हा दिवा तुम्हाला जाऊन तुमच्या तुळशीजवळ ठेवायचा आहे किंवा मुख्य आपलं प्रवेशद्वार जे असतं तर दाराच्या बाहेर बाहेरून तुम्ही ठेवू शकता किंवा घरामध्ये येताना जी आपली उजवी साईड असते तर तिथे तुम्ही हा दिवा ठेवून द्यायचा आहे. किंवा तुमच्या घरी तुळस असेल तर तुळशीजवळ तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर मग उपाय कसा करायचा, तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगळे दिवेचे आहे तर ते बनवायचे आहे. एका मुलांसाठी तयार केलेला दिवा हा दुसऱ्या मुलांसाठी तुम्हाला वापरता येणार नाही. त्याचप्रमाणे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मग हा उपाय कसा करायचा, तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला हा दिवा ओवाळून घ्यायचा किंवा शक्य असेल तर मुलांना व्हिडिओ कॉल करा आणि वरून हा दिवा जो आहे तर तो ओवाळून घ्यायचा. जर आता या दिवशी स्त्रियांना पिरियड्स असेल
तर मग घरातील पुरुषांनी किंवा इतर सदस्यांनी मुलांसाठी हा उपाय केला तरी चालतो. फक्त पावित्र्य सांभाळून आपल्याला उपाय सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहे. दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्हाला उचलायचे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आणि तिथे असणारे जे काय पशु पक्षी प्राणी कीटक असतात ना तर ते मुंग्या हे दिवे जे आहेत तर ते खाऊन जातात. जेव्हा तुम्ही मुलांवरून हा दिवा ओवाळणार आहे त्यावेळी तुम्हाला आनंदेश्वर महादेवाचं नाव जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला ओवाळून घ्यायचा. त्याचबरोबर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांचं उत्तम आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी त्याच्या प्रगतीसाठी व्रत देखील करायचं आहे. जरी स्त्रियांना या दिवशी पिरियड्स असेल तर तुम्हाला व्रत जे आहे तर ते करता येणार आहे. फक्त पूजा करायची नाही, हे व्रत करू शकता तुम्ही. म्हणून न चुकता प्रत्येक आईने नक्की हे व्रत जे आहे तर ते करा. या व्रताचं आपल्या मुलांना खूप चांगलं शुभ फळ जे आहे तर ते नक्कीच मिळत असतं. तसेच जर तुमच्या घरी गाय वासराची मूर्ती असेल किंवा प्रत्यक्षात गाय वासरू असेल, शेजारच्या घरी गाय वासराची मूर्ती किंवा तुमच्या जवळ गौशाळा असेल तिची पूजा घरातील स्त्रियांनी नक्की करायची आहे. कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि गाईला सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. जर घरातल्या स्त्रीने या दिवशी गायीची पूजा केली तर घरात सुख समृद्धी आनंद ऐश्वर्य सुख शांती नांदू लागते. घरातील गरिबी दरिद्रता जी आहे तर ती दूर होत असते. म्हणून या दिवशी प्रत्येकाने गाय वासराची पूजा जी आहे तर ती नक्की करायची आहे. गाय वासरू जर नसे तर मग आपल्या देवघरामध्ये जी मूर्ती असते तर त्याची पूजा केली तरी देखील चालणार आहे. गाय वासराची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये नसेल तर तुम्ही तांदूळाची रांगोळीची जी मूर्ती आहे तर ती प्रतिमा जी आहे तर ती काढू शकता आणि त्याचं पूजन जे आहे तर ते करू शकता. तर ही अतिशय अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून करून बघा. दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे तुम्हाला सविस्तर मी सांगितलेलंच आहे. ज्यांना काही प्रश्न असतील, अडचण असेल, ज्यांना कुणाला समजलेलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.